नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 83. विभूती योग म्हणजेच गीतेतला 10वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आज आपण श्रीकृष्णांच्या काही वेगळ्या विभूती जाणून घेणार आहोत, जसे की पंचांगातील महिना, ऋतू, स्वभाव, मंत्र आणि बरेच काही. चला मग सुरू करूया. बृहत् साम तथा सामनां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः द्यूतैश्चलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्त्ववतामहम्. मागच्या भागात आपण हे जाणून घेतले की अक्षरांमध्ये सामासिकस्य शब्दांमध्ये द्वंद्व, महाकाल, धाता म्हणजेच डिस्पेन्सर, विनाश आणि निर्मिती व आपण ऐकलेले 7 गुण हे सर्व श्रीकृष्णांच्या विभूती आहेत. आता आपण 35व्या श्लोकाकडे वळूया. श्लोकाच्या सुरुवातीला श्रीकृष्ण म्हणतात की ते बृहत् साम आहेत. मागच्या एका भागात आपण ऐकले होते की श्रीकृष्ण म्हणतात की ते सामवेद आहेत. त्यात आपण असे म्हणालो होतो की मंत्र म्हणून गायन करून आपण भगवंतांच्या जवळ पोचू शकतो. ही एक प्रकारची भक्ती आहे. संवादातील काही खास मंत्रांचा समूह आहे ज्यांना बृहत् साम असे म्हणतात. आणि हे बृहत् साम म्हणजे श्रीकृष्णांची विभूती. पुढे श्रीकृष्ण म्हणतात की गायत्री मंत्र हे देखील त्यांची विभूती आहे. गायत्री मंत्र तर आपण सगळेच म्हणतो. गायत्री मंत्र हे आपण ऋग्वेदात वाचतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हे मंत्र एकमेव असे मंत्र आहे ज्यात आपण दैवी प्रकाश म्हणजेच सूर्यदेव यांना अशी विनंती करतो की आपल्या बुद्धीला चांगले मार्गदर्शन द्या, जेणेकरून आपण नेहमीच सत्य आणि ज्ञानाच्या मार्गावर असू. तुम्ही मंत्र म्हणत असाल तर तुम्हाला मंत्रांचे छंद माहीत असतील, जसे की उष्णेक, अनुष्टुप, त्रिष्टुप. तसेच गायत्री हे देखील एक प्रकारचे छंद आहे. श्रीकृष्ण पुढे म्हणतात की हिंदू महिन्यात ते मार्गशीर्ष महिना आहे. आपण आपल्या मराठी महिने एक ओळख या सिरीजमध्ये आपल्या हिंदू पंचांगातील महिन्यांबद्दल जाणून घेत आहोत. अजून आपण मार्गशीर्ष या महिन्यापर्यंत पोचलो नाही आहोत, कारण हा महिना ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये डिसेंबर ते जानेवारी या काळात येतो. याच महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला आपण गीता जयंती साजरी करतो. या एकादशीला मोक्षदा एकादशी असे पण म्हणतात. याच दिवशी श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. म्हणूनही कदाचित हा महिना श्रीकृष्णांचा आवडता महिना असावा, नाही का? श्लोकाच्या अखेरीस श्रीकृष्ण म्हणतात की वसंत ऋतू किंवा स्प्रिंग हा ऋतू त्यांचा सर्वात आवडता. आपल्यात आणि श्रीकृष्णांमध्ये कदाचित हे एक साम्य आहे, नाही का? आपल्यातील बऱ्याच मंडळींना वसंत ऋतू फार आवडतो. नुकताच हिवाळा संपत आला असतो आणि सगळीकडे छान फुलं उमलायला सुरुवात झाली असते. झाडांवर छोटीशी हिरवी पाने दिसू लागतात. वसंत ऋतू म्हणजे नवीन जीवनाचे एक प्रतीक आहे. म्हणून हा ऋतू कदाचित श्रीकृष्णांचा आवडता ऋतू असावा. 36व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात द्यूतं छलयतामस्मि. ह्याचा अर्थ म्हणजे आय ॲम द गॅम्बलिंग ऑफ द फ्रॉड्युलंट. हे ऐकल्यावर एका व्यक्तीला वाटेल की श्रीकृष्ण स्वतः द्यूतम म्हणजे गॅम्बलिंगबद्दल बोलतात, म्हणजे त्यांचा ह्याला पाठिंबा आहे. ह्याचा आपण चुकीचा अर्थ लावता कामा नये. महाभारतात आपण फासे खेळ म्हणजे डाईस प्ले याबद्दल वाचतो.
महाभारत हे युद्ध घडले त्यामागचे एक कारण म्हणजे युधिष्ठिर आणि दुर्योधन यांच्यात झालेला हाच एक खेळ. श्रीकृष्ण या श्लोकातून आपल्याला एक चेतावणी देत आहेत. आपण जर जुगार, दरोडा अशा गोष्टी केल्या तर त्याची कर्मफळं आपल्याला भोगायला लागतीलच. जुगार आणि त्यासारख्या गोष्टी केल्यास त्याचे परिणाम आपल्याला सोसायला लागतीलच. श्लोकात पुढे श्रीकृष्ण म्हणतात की तेजस तेजस्वी नामहम, म्हणजे ते तेज आहेत. तेज म्हणजे तेजस्वी, आणि हा तेजस्वीपणा आपल्या आतून येतो. तो असा बनावटी नसतो. आपल्या आयुष्यात चेहऱ्यावर तेज असलेल्या अशा बऱ्याच व्यक्ती दिसतात किंवा आपण त्यांना भेटतो सुद्धा. मग ते कलाकार, एखादे राजकीय नेता, खेळाडू किंवा उद्योगपती असू शकतात. फक्त प्रसिद्ध लोकांच्या तेज आहे असे नाहीये. तुमचे एखादे शिक्षक, शेजारी राहणारी व्यक्ती, ऑफिसमधले असलेले सहकारी, अशा कुठल्याही लोकांच्या चेहऱ्यावर आपण तेज बघू शकतो. त्यानंतर श्रीकृष्ण जयोस्मी व्यवसायोस्मी असे म्हणतात, म्हणजे ते विजयाचा विजय आहेत. विजय किंवा विक्ट्री हा आपल्या कष्टांवर आधारित आहे. आणि गीता आपल्याला हेच तर शिकवत आली आहे. आपण आपला धर्म पाळला, कर्म पार पाडले की आपण यशस्वी होऊच. फक्त यशस्वी होणे हे आपले कामामागचे मोटिवेशन नसावे. त्यामुळे आपल्या यशात श्रीकृष्णांचा हात असणारच. श्लोकाच्या शेवटी श्रीकृष्ण म्हणतात, सत्वम सत्ववतामहम, म्हणजे सात्विक स्वभाव ही त्यांची विभूती आहे. सत्व या गुणाबद्दल आपण पुढच्या एका अध्यायात बोलणार आहोत. इथे आपण सात्विक स्वभावाविषयी थोडक्यात बोलूया. सात्विक स्वभाव म्हणजे नेहमी चांगले राहणे, हसत खेळत राहणे किंवा शांतपणे सगळे वाईट सहन करणे असे नाहीये. ऑफकोर्स नेहमी आपण आनंदात असलो तरी आपल्यासाठी ते चांगलेच आहे. मात्र सात्विक स्वभाव हा अज्ञानावर मात करतो. हा स्वभाव काय चूक आणि काय बरोबर याचा अंदाज लावण्यास आपली मदत करतो. मुख्य म्हणजे आपल्याला जर वैराग्य किंवा डिटॅचमेंट या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचे असेल तर एक सात्विक स्वभाव आपली मदत करू शकेल. आणि म्हणून हा स्वभाव महत्वाचा. ह्याला भोळेपणा किंवा कमी लेखू नका. आपण करत असलेल्या कुठल्याही कृतीमागे एक ऊर्जा आहे. ही ऊर्जा म्हणजे श्रीकृष्णांच्या विभूती. ते लक्षात ठेवून आपण वागावे एवढीच खरी आपल्याकडून परमात्मा यांची अपेक्षा असावी. कारण इथे कुठेही श्रीकृष्ण अर्जुनाला हे कर, ते करू नकोस असे म्हणत नाही. आणि हाच एक मोठा धडा आहे आपल्यासाठी. आता काहीच विभूती जाणून घ्यायच्या राहिल्या आहेत. त्याकरता भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.